15 किलोचा तुकारा भेटला तरी पण तो देणार आहे. अरे बापरे बापरे. तुझी रेसिपी सांगा मला आंबट बनवायची. लसूण, मिरच्या. आले आले हा प्रणित दादा आयोला भडकवत होता. आयो नमस्कार मंडळी, मी इथे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर मंडळी आज प्रणित दादा येते, त्याला काहीतरी आंबट बनवायचं आहे. जालं वगैरे टाकलं आपल्या मित्रांनी, जो त्याचा गिरीश मित्र आहे त्याने जालं टाकलं, तर ते उठून जे भेटेल त्याचा आंबट करायचं आहे. सो तुम्हाला जास्तीत जास्त मी BTS दाखवण्याचा प्रयत्न करीन, कारण व्लॉग सेम नको व्हायला दोघांचं पण. समोर बोटीला कसा पाण्यात उतरवतात JCBच्या मदतीने, खेचत खेचत 2 लाकूड लावलेत बघा खालती ते. आहा, कसला सुंदर असं वातावरण बघताय आजचा, एकदम खतरनाक भारी. हे बघा त्याच्यात ही बोट उतरवतात आणि प्रणित दादा आणि गिरीश दादा सुद्धा इथं आहे. हे बघा प्रणित दादा त्याची थोडीशी इंटरव्ह्यू घेते. जालं बिलं कुठं टाकली, काय मच्छी लागणार आहे ते थोडक्यात विचारण्याचा प्रयत्न चालू. हे बघा प्रणित दादा त्याची थोडीशी इंटरव्ह्यू घेते. जालं बिलं कुठं टाकली, काय मच्छी लागणार आहे ते थोडक्यात विचारण्याचा प्रयत्न चालू आहे दादाचा. हो, आणि इथं समोर बघताय प्रणित दादाला. नमस्कार. नो मनी चॅलेंज नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. काय इथे कसं आहे? एकदम मजेत. तर नो मनी चॅलेंजच्याच टायमाला आम्ही डिसाईड केलं होतं की आपण फिशिंग आणि कुकिंगची व्हिडिओ बनवणार इथेन सोबत. हो, त्याच निमित्त बरोबर आलाय सकाळ. हे बघा प्रणित दादा त्याची थोडीशी इंटरव्ह्यू घेते. जालं बिलं कुठं टाकली, काय मच्छी लागणार आहे ते थोडक्यात विचारण्याचा प्रयत्न चालू आहे दादाचा. म्हणजे पाण्यात जिथपर्यंत बोट तरंगेल ना तिथपर्यंत खेचत नेणार आहे बघा. आणि हा समोर बघताय तो आपला करंजा टू रेवर्स ब्रिज किती झालाय बघा. आयो बाबा येत नाही ना जास्त. हे बघा दादा कुठं चाललो आता आपण? तिथे कालवंडी आहे. हा, गिरीशच्या नावाची कालवंडी आहे. गिरीशच्या नावाची. त्यांचे दादा परदादा हा कालवंडी आहे. त्याच कालवंडीमध्ये तो हल्ली तुझे असे रेसिपीचे तर व्लॉग येतात, पण असे फिशिंगचे जास्त व्लॉग येत नाही. कारण हल्ली खूप स्ट्रिक्ट झालाय. पहिले आपल्याला कोणी पण बोटवाल्याला सांगितलं चल मला घेऊन जायचे. आता थोडा स्ट्रिक्ट आहे म्हणून आपले फिशिंगचे व्हिडिओज नाही आहेत. पण जे आपले नॉर्मल असे छोटे मोठे फिशिंग करतात त्यांचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करूया आउटडोअरचे. चालेल. जाल किती होता आपला, पण इथं काय भेटला नाही याच्यात. आता हे जो पाण्यात जाल आहे त्याच्यात काय आहे ते बघूया आपण. भीतच त्याला यो बघा, यो समोर लावलं याला काय बोलतात? पण जी काही आता समुद्र मोठीला जाईल ना, हा, तो पाणी उरेल, त्या पाणी त्याच गॅप मधनं जाईल. ती जाळे लावले सगळा मावरा जे पाणी नसेल हा ते त्या जाळे. पहिली व्हिडिओ मी त्यातून बनवली. अच्छा, म्हणजे बघा हे पूर्ण असा राऊंड मारलाय. जो लास्टला पाणी जाईल तो मावरा अटकल, तो डायरेक्ट ते जाल्यान अटकल. भेटतंय ना त्याच्यात मावरा पक्का. तर मग आता आपला जाला वडून झालाय. अजून आपला जाला लय पुढं आहे, तो आता तिकडे चाललोय ना. प्रणित दादा तुला एक प्रश्न होता. तुला किती वर्ष झाली इथं आणि तुझा काय एक्सपिरियन्स आहे? माझा जन्म नवापाड. आमच्या बोटी वगैरे इथेच बनायच्या. हा, आता तू बोट ओढताना बघितलीस ना. हो, 100 जण एका टायमाला बोट ओढायचे. तेव्हा JCB नव्हती. JCB वगैरे काय नव्हता. आमच्या घरात त्या 100 जणांना नाश्ता बनवून आम्ही 100 जणांना नाश्ता. बापरे.
एक माणूस हे जोर लावायचे, बोल बजरंग बली की जय, असे करत करत बोट किनाऱ्यावरती घेऊन येते. कंटिन्यू 2 दिवस ओढायचे. 2 दिवस. आणि आता मग जेसीबी आले तर किती वर्ष झालं बघ, किती माणसांची नोकरी गेली. मग झटपट व्हायला लागली आरामात. आणि कालवंडी म्हणजे सोनं आहे. हे बघा, त्यांच्याकडे पैसा नाही बोटी वगैरे बनवायला, हे फिशरमॅन काय करणार, तर ते कालवंडी पासून प्रकारचं इथं ट्रॅप बनवतो. काय बनवतो? कालवंड. आता हे पाणी साचल काय सगळं इथं? कोलबी. हा, चला आता एक वडा भेटलाय, एका वड्याची आता रेसिपी बनवूया आपण ना प्रणित दादा. तर घेवाचा काय मावरा आपण जेटिंगशी नको ना? आपला चॅलेंज होता आज, जो भेटेल त्याची रेसिपी दाखव. वडा माशाचा आंबट करायचा. आपण कसला सामान आणलाय, मी तर काय काय आणलाय, 2 ताट, गॅस, मिठाचा अख्खा पाकिट. चला आता एक वडा भेटलाय, एका वड्याची आता रेसिपी बनवूया आपण ना प्रणित दादा. तर घेवाचा काय मावरा आपण जेटिंगशी नको ना? जो आपला चॅलेंज होता. लक्ष्मी आई वडा मासा तोडतात, तोपर्यंत आपले पेन आम्ही पकडून करणार आहोत. आम्हाला पकडून येऊ एकच पकडला भेटलाय जालन. काय आता एकाची तर एकाची. आंबट करायचा आता याचा. हा हा कर 2-2. अयो तुझी रेसिपी सांगा मला आंबट बनवायची. पटकन होईल अशी 10 मिनिटाची. कांदा तोडायचा, कांदा, लसूण घालायचा, लसूण, मिरच्या हा आणि कोथिंबीर आणि तेलावर शिजवायचा. लसूण, कांदा आणि मिरची, आला आणि मग कोथिंबीर मग टाकायची. बस तेवढाच लागल ना आपल्याला. आणि जर अशी हळद मसाला आणि मग चिंच टाकू ना? पिसा हो पिसाचा ये चालेल. आता मग खाल. बघा आयोची रेसिपी ऐकली आहे आपण आता, तशीच रेसिपी आपण बनवू. हा प्रणित दादा, आयोने रेसिपी सांगितली आत्ताच. आणि आले हा प्रणित दादा आयोला भडकवत होता. आयो आयो आमच्यात आयो बोलतो आम्ही आईला. मी मुलाखंडचाच आहे. गुजरातचा मेन म्हणा नाही बोल की गावांचाच आई प्रणित पहिला कोणतरी आहे तो ओळखी नाही म्हणा. बाय बाय. मस्त कटिंग वगैरे करते आता मी. कांदा, टॅमॅटो आणि कोथिंबीर कापलेली आहे. पण जी आपली मच्छी आहे ना, तिला धुवायला पाणी नाही आणलंय. सप्रांनी दादा आता पाणी आणायला गेला. आणि तो बघा म्हणजे किती मोठा आणला. मला वाटलं 2-3 तरी हे भेटतील, पण तेवढं नाही भेटला काय. तर आता एक जेवढा भेटलाय तेवढा याच्यात करायचा प्रयत्न करतो. बघताय कॅमेरा थोडासा माझा बंद राहिला. मला वाटलं चालू होता कॅमेरा, पण आता बघताय समोर रेसिपी मध्ये आपण सगळ्यात पहिले तेल, त्याच्यानंतर कांदा टमाटा टाकला, त्याच्यानंतर हल्दी आणि हा कुठला मसाला आहे दादा? गरम मसाला आहे. हे बघा प्रणित दादाने आणले ते 3 मसाले. हा आपला अस्सल आगरी कोळी मसाला, ही हळद आणि हा गरम मसाला. आणि काय कलर आलता ते तुम्ही प्रणित दादाच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता. आता हे बघा मस्त उकाला आलाय कालवणाला. पागवायचे असतील असे मसाले झणझणीत आगरी कोळी मसाला आपला, तर नक्कीच समोर कॉन्टॅक्ट येत असेल प्रदीप दादाला किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता.
ते 0.5 मध्ये कचरा दिसतंय मग एडिट कर. लक्ष्मी हाराची दोरी दिसतले भारी बाजूबंद शोभे तुझे दंडावरी बाजूबंद शोभे